So, guys, a very good morning to all of you. We'll continue with exercise 8.2, which we were solving during previous lecture, and I'll be taking eighth problem. So, what are they saying? 3a bar, 5b bar, and 15b bar minus 6a bar are position vectors of 3 points ABC. Show that ABC are collinear. So now whenever you have position vector, we generally represent it by small letters generally. But now over here small letters A bar B bar are already used. So over here I'll use capital letters A bar, B bar and C bar. So these are position vectors of the 3 points 3A bar, 5B bar and 15B bar minus 6A bar. So you'll have to write let A bar, B bar, C bar be position vectors of points A, B, C. So I will just write over here position vectors of points A, B, C. Okay. Now you have to show that AB bar म्हणजे सॉरी ए बी सी आर कोलिनियर ए बी सी कोलिनियर काल मी तुम्हाला जी मेथड 1 सांगितली वी विल गो अहेड विथ मेथड 1 रादर दॅन मेथड 2. मेथड 2 मध्ये डिस्टन्स फॉर्म्युला असल्यासारखं होतं. सो मेथड 1 मध्ये मी काय करणार आय विल टेक कुठलेही दोन व्हेक्टर घेतले तरी चालेल. काल आपण घेतले ए बी अँड ए सी. यू कॅन टेक बी ए अँड बी सी म्हणजे कुठले पण दोन व्हेक्टर घेतले तरी चालते कारण काय एक पॉईंट कॉमन येणारच आहे. ए बी बी सी घ्या. इफ यू टेक ए बी अँड बी सी अगेन 2 पॉईंट्स विल बी कॉमन. आय होप यू आर गेटिंग इट. 2 पॉईंट्स म्हणजे ए बी आणि बी सी म्हणजे बी पॉईंट कॉमन. कुठला ना कुठला तरी पॉईंट कॉमन येणारच आहे. कुठलेही दोन व्हेक्टर घेतले तरी चालतंय असं काही नाही. सो आय विल टेक वेगळे घेतो या वेळेला. लेट से आय विल टेक बी ए बार आणि बी सी बार. सो नाव व्हॉट इज बी ए बार. बी ए बार विल बी ए बार मायनस बी बार. बरोबर. वेक्टर इन टर्म्स ऑफ पोझिशन वेक्टर बी ए बार इज इक्वल टू ए बार मायनस बी बार. जो नंतर येतो त्याला पहिल्यांदा घ्यायचे. आय होप तुम्हाला कळालंय. बी ए असेल तर ए बार मायनस बी बार दॅट इज द एक्सप्रेशन. A bar minus B bar. So what will happen? A bar minus B bar will be 3A bar minus 5B bar. ठीक आहे. आणि आता मी घेतो बी सी बार. बी सी बार म्हटल्यानंतर इट विल बी सी बार मायनस बी बार. सी बार मायनस बी बार विल बी वॉट. सी बार मायनस बी बार. सो इट विल बी 10B बार मायनस 6A बार. बरोबर. सी बार मायनस बी बार. हे 15मधनं 5 गेले 10 राहिले आणि 6 ॲज इट इज. किती लोकांना कळतंय. किती लोकांना कळतंय हे. फ्रॉम हिअर आय कॅन टेक मायनस 5 कॉमन. मायनस पण कॉमन घेऊ शकतो तसं काही नाही. आय कॅन टेक मायनस 5 कॉमन. सो हिअर इट विल बी वॉट 3A बार मायनस 5B बार. सो 3A bar minus 5B bar is same as BA bar. So therefore I get BC bar is equal to minus 5 times BA bar. किती लोकांना एवढं कळालं. BC bar is minus 5 times BA bar. काही अडचण ह्याच्यात. क्लिअर झालंय. आता हा -5 जरी असला तरी सुद्धा बेसिकली इट इज अ स्केलर मल्टिपल. सो आय विल राईट देअरफॉर बी सी बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ बी ए बार.
तुम्ही पण हो म्हणताय, मी पण लिहितोय. बघत होतो मी तुमचं लक्ष आहे का नाही. इट इज -2. मी चेक करत होतो की तुमचं लक्ष आहे का नाही. इज इट ओके? तर बी सी बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ बी ए बार. म्हणून मी म्हणणार देअरफॉर बी सी इज पॅरलल टू बी ए बार. मगाच सारखंच, कालच्या सारखंच. ऑल्सो पॉइंट बी इज कॉमन, देअरफॉर ए बी सी आर co-linear. दॅट मीन्स दे आर लाईंग ऑन द सेम लाईन. हे लिहिणं गरजेचं आहे. ऑल्सो पॉईंट बी इज कॉमन. सो लाईक दिस ॲक्च्युली तर इथे त्यांनी 3 पॉईंट्स दिलेत. उदार का त्यांनी 10 पॉईंट दिले. इमॅजिन करा, देर आर 10 पॉईंट्स. सो यू कॅन शो दॅट दोज 10 पॉईंट्स आर कोलिनियर. 10 पॉईंट्स कोलिनियर इथे दाखवू शकाल तुम्ही. मी काय म्हणतोय कळतंय का? 10 वेक्टर घ्यायला लागतील, 9 वेक्टर घ्यायला लागतील त्यासाठी. ए बी, ए सी, ए डी, ए ई, ए एफ असे सगळे वेक्टर घ्यायचे आणि सगळे वेक्टर पॅरलल आहेत दाखवायचं. एक पॉईंट कॉमन ठेवायचा, एक पॉईंट कॉमन ठेवायचा. किंवा असं चेनमध्ये पण एक पॉईंट कॉमन ठेवू शकता. म्हणजे ए बी टू बी सी, म्हणजे ए बी बी सी असं दाखवायचं, म्हणजे ए बी सी कोलिनियर झाले. मग बी सी घेतला तर सी डी असं पण घेता येईल, म्हणजे कंटिन्युएशनमध्ये एक एक पॉईंट कॉमन. पण ठीक आहे, एकच पॉईंट, एकूण एकच. यू विल हॅव टू कन्सिडर सेम अमाऊंट ऑफ व्हेक्टर्स. यू विल हॅव टू व्हॉट यू कॅन से, यू विल हॅव टू कन्सिडर सेम नंबर ऑफ व्हेक्टर्स. 9 व्हेक्टर लागतील तुम्हाला. तर 10 पॉईंट पण तुम्हाला एक कोलिनियर येथे प्रूव्ह करता येईल. आता ह्याच्यामध्ये मला फक्त सांगा की पॉईंट कुठला कुठे आहे. म्हणजे काय, समजा मी बी ए घेतला, ओके. आता बी सी इज 2 टाइम्स बी ए असं आलं आहे आपलं, बरोबर. बी एच्या दुप्पट बी सी आहे. समजा मी हा एक पॉईंट घेतला असा. सो दिस पॉईंट इज बी and this point is A. Now can you tell me where is C? Can you tell me where is C? Where is C? A च्या म्हणजे A च्या राईट साईडला आहे का B च्या लेफ्ट साईडला आहे सांगा. लेफ्ट ऑफ बी इज करेक्ट. सो सी इकडे असेल कुठेतरी असा, इथे कुठेतरी सी असेल. आणि ह्याच्या दुप्पट हे आहे. सो हे इफ दिस इज से एक्स, इफ बी ए इज एक्स, दिस इज गोइंग टू बी 2x. आय होप यू आर गेटिंग इट. का, कारण काही निगेटिव्ह व्हॅल्यू आहे ना. बी ए च्या 2 टाइम्स आणि -2 टाइम्स म्हणजे इन द अपोजिट डिरेक्शन. किती लोकांना कळतंय हे? अरे किती लोकांना कळतंय? आर यू शुअर? सो दिस इज द मेथड ऑफ सॉल्विंग. आता कोणीतरी मला म्हणलं, काय बरं म्हणलं, माझं काहीतरी आलं ए बी प्लस बी सी इक्वल टू ए सी. तो म्हणलं माझं काय आलं बरं का, त्या स्टुडंटनी टाकलं होतं, वरती गेलं ते कमेंट. माझं तो म्हणतो माझं आलं असं की ए बी बार प्लस बी सी बार इज इक्वल टू ए सी बार. माझं असं आलं आहे. अरे राजा लक्षात घे, हा ट्रायंगल लॉ आहे. ए बी प्लस बी सी इज ए सी. दिस विल हॅपन, हां ऐकून घ्या, दिस विल हॅपन वेदर इट इज, whether these 3 are collinear or not, you are going to get this relation irrespective of whether they are collinear or not. मी काय म्हणतोय कळतंय का तुम्हाला? वेगवेगळं काहीतरी करू नका. सिम्पल सांगतोय मी तुम्हाला. काल एक्सप्लेन केलेलं आहे. काल पण मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलेलं आहे. काल ए पॉईंट कॉमन ठेवला होता, आज बी पॉईंट कॉमन ठेवला आहे.
हे दोन बी ए आणि बी सी, हा बी ए आहे, हा बी सी आहे, हा अपोजिट डायरेक्शनला पण असू शकतो. बी ए बार आणि बी सी बार हे दोन व्हेक्टर्स आहेत बरं का. मी हे दोन व्हेक्टर पॅरलल आहेत असं दाखवतोय. बी ए इज -2 टाइम्स, म्हणजे -2 टाइम्स बी ए इज बी सी. सो बी ए आणि बी सी हे दोन पॅरलल आहेत दाखवतोय आणि त्यांच्यामध्ये हा पॉईंट कॉमन आहे. व्हेन टू व्हेक्टर्स आर पॅरलल विथ वन पॉईंट इन कॉमन, दॅट मीन्स दे आर गोइंग टू बी कोलिनियर. तुम्ही वेगवेगळं असं कारण नसताना स्वतःला कन्फ्यूज करून घेऊ नका. ठीक आहे. व्हॉट आय एम टेलिंग यू, बी ए आणि बी सी, बी कॉमन ठेवला आहे, बी ए बी सी हे दोन व्हेक्टर पॅरलल आहेत आणि पॉईंट हे बघा, बी सी पॅरलल टू बी ए, बी इज कॉमन, त्यामुळे कोलिनियर. एकदम सिम्पल आहे. तुम्ही काय करताय आय डोंट नो. तुम्ही आता हे लिहिताय, समजा माझं हे आलं ए बी बार प्लस बी सी बार इक्वल टू ए सी बार, ठीक आहे ना, बरोबर आहे, हे येणारच आहे. हा असा ट्रायंगल जरी होत असला असता, हा बी असा वरती असेल आणि इफ इट इज फॉर्मिंग अ ट्रायंगल, तरी हे बरोबरच येणार आहे, कारण दिस इज ट्रायंगल लॉ. हा बरोबर येणारच आहे. कोलिनियर नसले तरी हा बरोबर येणार आहे. मी काय म्हणतोय कळतंय का तुम्हाला? ह्याचा संबंध नाही आहे या प्रॉब्लेमशी, या प्रॉब्लेमशी ह्याचा संबंध नाही आहे. हे कायमच बरोबर येणार आहे. किती लोकांना कळतंय? मी तुम्हाला काय सांगतोय, बी ए आणि बी सी हे दोन पॅरलल दाखवायचे आणि बी कॉमन, म्हणजे ए बी सी कोलिनियर. नेक्स्ट इज 9th प्रॉब्लेम. 9th इझी एकदम. आय होप तुम्ही 9th केला असेल. दे आर सेइंग सी बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार. सी बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार. सो सी बार ए बार बी बार सगळ्याला सबस्टिट्यूट करायचं आणि आन्सर काढायचं. सो इट इज सिमिलर टू युअर कॉम्प्लेक्स नंबर्स, कम्पेरिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स करून आपण जसं इक्वेशन सॉल्व करतो त्या टाईपचंच हे आहे. आता मी दाखवतो तुम्हाला. सी बारला लिहितो आय कॅप प्लस 2 के कॅप, आय कॅप प्लस 2 के कॅप, दॅट इज सी बार इज इक्वल टू एक्स ए बार, एक्स टाइम्स ए बार. सो एक्स इंटू ए बार कोण आहे, 2 आय कॅप मायनस के कॅप प्लस वाय टाइम्स बी बार. व्हॉट इज बी बार, मायनस आय कॅप प्लस 3 के कॅप. ठीक आहे. So now you have to just expand. I cap plus 2 k cap is equal to, आता इथे मी I cap कॉमन घेतो. I take I cap कॉमन, 2x मायनस वाय प्लस के कॅप मी कॉमन घेतो, मायनस एक्स प्लस 3y. ठीक आहे. And now I compare. If I compare coefficients of I cap compare केले, तर you get 2x minus y is equal to 1 आणि minus x plus 3y is equal to 2. इथे जे कॅप त्यांनी घेतलेलाच नाही आहे, सो फॉरगेट अबाउट इट. ह्या दोन इक्वेशन्स सॉल्व करायच्या अँड यू विल गेट व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. डोक्यात शिरतंय तुमच्या? किती लोकांना हे कळालंय? सो दिस इज एक्झॅक्टली सिमिलर टू कम्पेरिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. इन्स्टेड ऑफ रिअल इमॅजिनरी पार्ट्स, व्हॉट आर यू डुईंग? यू आर कम्पेरिंग कोएफिशियंट्स ऑफ आय कॅप, जे कॅप, के कॅप. इथे एक सेंटेन्स लिहिणं गरजेचं आहे. इथे एक सेंटेन्स लिहा, इक्वेटिंग कोएफिशियंट्स ऑफ I cap, J cap and K cap. आता इथे J cap नाही आहे, पण ठीक आहे. दॅट इज द सेंटेन्स दॅट यू हॅव टू राईट.
चला, मुव्हिंग अहेड यू हॅव टू सॉल्व प्रॉब्लेम नंबर 11 अँड 12. किती लोकांनी केला आहे 11वा प्रॉब्लेम? 11th प्रॉब्लेम किती लोकांनी केला आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा फॉर विच अल्फा टाइम्स आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप इज अ युनिट व्हेक्टर. सो इट इज नॉट दॅट डिफिकल्ट. सो आता मी लिहितो, तो युनिट व्हेक्टर आहे म्हणतायत. सो बेसिकली त्याला पी कॅप म्हणतो. पी कॅप इज इक्वल टू अल्फा इंटू ब्रॅकेट आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. म्हणजे थोडक्यात पी कॅप इज इक्वल टू अल्फा आय कॅप प्लस अल्फा जे कॅप प्लस अल्फा के कॅप. सो दे आर सेइंग दिस इज अ युनिट व्हेक्टर. म्हणजेच मॉड ऑफ पी कॅप इज इक्वल टू 1. आणि ह्याचा जर का मॉड घेतला, इफ यू टेक मॉड ऑफ दिस, इट इज गोइंग टू बी रूट ऑफ 3 टाइम्स अल्फा स्क्वेअर. बरोबर, अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर. पी कॅपचा मॉड 1 आहे बिकॉज इट्स अ युनिट व्हेक्टर, आणि ह्याचा मॉड 3 अल्फा स्क्वेअर आहे. सो नाव दॅट इज रूट 3 अल्फा. सो देअरफॉर अल्फा विल बी, ॲक्च्युली आता इथे काय येईल, प्लस ऑर मायनस येईल. इथे प्लस ऑर मायनस 1/√3. अल्फाची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस येऊ शकते. जेव्हा आपण मॉड घेतो तेव्हा आपण फक्त पॉझिटिव्ह रूट घेतो. ऐकून घ्या, वेन वी टेक मॉड वी विल ऑलवेज टेक पॉझिटिव्ह रूट, पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट. पण इफ आय आस्क यू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ अल्फा, अल्फा कॅन बी प्लस ऑर मायनस. कारण का इथे जेव्हा तुम्ही रूट घेताय इथे प्लस ऑर मायनस येईल. अल्फा स्क्वेअरचा रूट आहे बघा, इफ आय राईट लाईक दिस, रूट ऑफ अल्फा स्क्वेअर इट इज प्लस ऑर मायनस अल्फा. काही झेपतंय का? काही झेपतंय का मी काय म्हणतोय? हां, सो अल्फा विल बी प्लस ऑर मायनस 1/√3. क्लिअर? आता 12th प्रॉब्लेम जरा वाचा. 11th लिहून घ्या ज्यांना नाही जमलंय. 12th प्रॉब्लेम वाचा. सो गाईज दे आर सेइंग दिस इज अ, इट्स अ, म्हणजे खूपच सोपा प्रॉब्लेम आहे रे. दिस इज अ युनिट व्हेक्टर. दे आर सेइंग दिस इज अ युनिट व्हेक्टर. बाकी सगळं जाऊ देत, हा जो व्हेक्टर आहे तो युनिट व्हेक्टर आहे. ह्याची मॅग्निट्यूड कशी काढतो आपण? व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ दिस? अल्फा स्क्वेअर एक्स वाय झेड असेल तर मॅग्निट्यूड कशी काढतो? रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. इथे एक्स वाय झेड सगळे अल्फा आहेत. रूट ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर दॅट इज 3 अल्फा स्क्वेअर. रूट ऑफ 3 अल्फा स्क्वेअर इज 1. रूट ऑफ 3 अल्फा स्क्वेअर इज 1. व्हॉट एल्स आय शुड एक्सप्लेन? यू टेल मी. Root of 3 alpha square is 1, and root of alpha square I have told you it is plus or minus alpha. So this is plus or minus root 3 alpha. So what is alpha? 1 plus or minus 1/√3. Nothing. That's it. Chalo, think over 12th problem. Okay, 12th problem लक्षात घ्या. Position vectors of vertices of triangle are given. Show that the triangle is a equilateral triangle. Yes, equilateral triangle आहे, म्हणजे लेन्स इक्वल आहेत दाखवायचे. फक्त इथे एक मुद्दा लक्षात घ्या तुम्ही. लोक काय करतात, ते जे 3 व्हेक्टर दिलेत, ऐकून घ्या, ते जे 3 व्हेक्टर दिलेत त्याचा मॉड घेतात. सो मॉड घेताना ते काय करतात, आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅपचा मॉड घेतात. कशाचा मॉड घेतला तुम्ही? काय आला मॉडची व्हॅल्यू? काय आली? 14 आली असेल बघा. बऱ्याच लोकांनी रूट 14 लिहिली असेल मॉडची व्हॅल्यू. किती लोकांनी लिहिली खरं खरं सांगा? रूट 14 सांगा लवकर. रूट 14 किती लोकांनी लिहिली? कोणी नाही लिहिली? काय सांगताय? एकाने नाही लिहिली रूट 14. अरे काय बोलताय? फेकू नका, थापा मारू नका. कोणीतरी तर लिहिलीच असणार रूट 14. आता थापा मारताय तुम्ही. हे बघा, ABC 3 पॉईंट्स आहेत. हा समजा ट्रायंगल तयार होतोय, आपल्याला इक्विलॅटरल दाखवायचं आहे. हा ए आहे, हा बी आहे आणि हा सी आहे. पण त्यांनी AB AC BC हे नाही दिलेलं. हा एक अजून एक पॉईंट आहे ओ, ओरिजिन. हा पॉईंट आहे ओरिजिन ओ. दे हॅव गिवन OA OB आणि OC असे 3 व्हेक्टर त्यांनी दिलेत. डोक्यात शिरते का तुमच्या? दे हॅव गिवन OA OB OC. दे हॅव गिवन दीज 3 व्हेक्टर्स. दे हॅव नॉट गिवन AB AC आणि BC.
They have not given AB, AC, BC. So what you'll have to do, they have given A bar, B bar and C bar. These three vectors they have given. You will have to find out AB bar. तुम्हाला ए बी बार काढायला लागेल, विच इज बी बार मायनस ए बार. हा ए बी बार काढायचा, तसाच बी सी बार काढायचा, तसाच ए सी बार काढायचा आणि त्याचा मॉड घ्यायचा. दॅट इज व्हॉट यू हॅव टू डू. मी काय म्हणतोय कळतंय तुम्हाला? मी काय बोलतोय कळतंय? सो दॅट इज रफ वर्क. ॲक्च्युअल इथे 10वा प्रॉब्लेम चालू होईल. सो नाव इफ यू वॉन्ट ए बी बार, इट विल बी बी बार मायनस ए बार. आता बी बार मायनस ए बार काय होईल सांगा? बी बार कोण आहे? 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस के कॅप. 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस के कॅप मायनस ए बार. ए बार कोण आहे? आय कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप. हे सबट्रॅक्शन घ्यायचं आहे. सो 2i कॅप मायनस आय कॅप इज आय कॅप. 3j कॅप मायनस 2j कॅप इज प्लस जे कॅप आणि के कॅप मायनस 3k कॅप इज मायनस 2k कॅप. हा ए बी बार आला. आणि नाव यू हॅव टू दिस इज ए बी बार. You have to take mod of AB bar. Mod of AB bar will be √6. Mod of AB bar will be √6. And like this, you have to do BC bar and AC bar. And प्रत्येकाचा मॉड √6 आला पाहिजे. तेव्हा तो लेन्थ इक्वल येतील. लेन्थ इक्वल येतील. जेव्हा तुम्ही मॉड घेता तेव्हा लेंथ मिळते. डोक्यात शिरतंय का हो? डोक्यात शिरतंय तुमच्या? चला लिहून घ्या हे. ए बी बार, तसंच बी सी बार, ए सी बार पटकन काढा. ऑल द थ्री शुड बी √6. चलो बी क्विक. हिअर बाय मिस्टेक आय हॅव रिटन 10, इट शुड बी 12. फिफ्थ प्रॉब्लेम जो आहे, फिफ्थ वन, एकदम म्हणजे एकदम टाइमपास प्रॉब्लेम आहे. युनिट वेक्टर पॅरलल टू ए सी बार मायनस बी सी बार. सो ए सी बार मायनस बी सी बार जर का हवा असेल, यू कॅन डू वन थिंग. यू कॅन फाइंड आउट ए सी बार, यू कॅन फाइंड आउट बी सी बार अँड टेक सबट्रॅक्शन. दॅट इज वन थिंग. और यू कॅन ऑल्सो डू इट लाईक दिस. ए सी बार इज सी बार मायनस ए बार. बी सी बार is c bar minus b bar. If you take subtraction, c bar will get cancelled. Minus of minus is plus. So it will be b bar minus a bar. B bar minus a bar you can do. B minus a coordinates दिलेत. So b minus a will be 0, 2, 1. 2j cap plus k cap. ह्याचा mod will be √5. If you divide by √5 you will get unit vector. So if you want unit vector p cap, it will be 2j cap plus k cap upon √5. Okay, and this is AC bar minus BC bar. This is the problem. Chalo. Don't get confused with the words. Okay, find unit vector parallel to AC minus BC. म्हणजे हेच वेक्टर यू कॅन शिफ्ट पॅरलल टू इट सेल्फ. ट्राय अँड अंडरस्टँड. हा जर का एखादा वेक्टर आहे असा, सपोज दिस वेक्टर इज ए बार आणि हा छोटूसा वेक्टर आहे ए कॅप. सो आय एम गोइंग टू से ए कॅप इज पॅरलल टू ए बार असंच म्हणणार आहे. ए कॅप इज पॅरलल टू ए बार. यू कॅन शिफ्ट, यू कॅन मूव अ व्हेक्टर पॅरलल टू इट सेल्फ. आता हे पेन म्हणजे एक व्हेक्टर आहे समजा, बरं का. या व्हेक्टरला मी असं पॅरलल शिफ्ट करू शकतो, असं तिरकं पण नेऊ शकतो. आय कॅन मूव इट लाईक दिस ॲज लॉंग ॲज इट इज पॅरलल. ह्याची जी डायरेक्शन आहे ती चेंज होता कामा नये. हे असं केलं तर चुकलं. ॲज लॉंग ॲज इट इज पॅरलल आय कॅन शिफ्ट, आय कॅन मूव इट एनिवेअर आय वॉन्ट. डोक्यात शिरतंय का? डोक्यात शिरतंय का मी काय म्हणतोय? हां. सो गाईज, विथ दिस exercise 8.2 is complete. Exercise 8.2 is complete. Now moving ahead, we are
गोइंग टू स्टडी वन मोर इम्पॉर्टंट थिंग. ताड बसा सगळ्यांनी, सगळ्यांनी ताड बसा. अँड दिस इज रिलेटेड टू युअर कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट्स विच यू हॅव स्टडीड इन कॉम्प्लेक्स नंबर्स. ठीक आहे, लक्ष द्या, ताड बसा. आता सपोज आय गिव यू अ व्हेक्टर. सपोज I say r bar is equal to x I cap plus y j cap. काय लिहिलं मी? r bar is equal to x I cap plus y j cap. ठीक आहे. So now this is a vector. I am telling you find magnitude of r bar, also find angle made by r bar with x axis. So can you tell me the answers for this? Write down the question. R bar is equal to x I cap plus y j cap. Find magnitude of r bar. That is the first question. Find magnitude of r bar. Next, also find angle made by r bar with x axis. Please think over this problem and you tell me the answer for this problem. So I can draw a diagram for you. एक डायग्राम काढतो वाटल्यास मी. So हा वेक्टर आहे आर बार. दिस इज एक्स ॲक्सिस. दिस इज वाय ॲक्सिस. दिस वेक्टर इज आर बार. ठीक है. इफ आई ड्रॉप perpendiculars, I'll drop perpendiculars like this. ठीक आहे. I have these two vectors. हे दोन वेक्टर्स आहेत. ॲक्च्युली या फिगरमध्ये तीन वेक्टर्स आहेत. There are three vectors in this particular figure. This is one vector along x-axis. This is another vector along y-axis. And addition of the two vectors, हा vector आणि हा vector, याची addition is r bar. So this vector is r bar. Okay. This vector is x I cap. This vector is y j cap. If you add these two vectors, you are going to get r bar. How? हे दोन्ही ॲड केल्यानंतर आर बार का मिळतोय? हे दोन्ही ॲड केल्यानंतर आर बार का मिळतो सांगा, बोला लवकर. पॅरलेलोग्राम लॉ. कारण काय हा रेक्टँगल आहे आणि रेक्टँगल म्हणजेच पॅरलेलोग्राम असतो. ओरिजिन इज सेम ते ठीक आहे, म्हणजे ते आहे. इट इज अलॉंग द सेम, म्हणजे दोन व्हेक्टर असे आहेत ज्यांचा कॉमन पॉईंट सेम आहे. दिस इज बाय पॅरलेलोग्राम लॉ. एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप इज आर बार. तेच लिहिलंय. आर बार इज एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. मुद्दा असा आहे, आय वॉन्ट मॅग्निट्यूड. फाइंड मॅग्निट्यूड ऑफ आर बार. ह्याची मॅग्निट्यूड काढायची. मॅग्निट्यूड म्हणजे काय? व्हॉट डू मीन बाय मॅग्निट्यूड? इट इज लेंथ. लेंथ ऑफ आर बार काढायचे. सांगा आता, हाऊ मच इज लेंथ ऑफ आर बार? अँड आय ऑल्सो वॉन्ट दिस अँगल थीटा. अँगल मेड बाय आर बार विथ एक्स ॲक्सिस. येस. आर बार सांगा पहिल्यांदी. मॉड ऑफ आर बार आय कॅन ऑल्सो डिनोट इट बाय आर. आय कॅन जस्ट कॉल इट ॲज आर इन्स्टेड ऑफ आर. मॉड आर बार. मॉड आर बार म्हणजेच आर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर? रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. कसं आलं? कसं आलं हे रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर?
व्हॉट डिड यू यूज? आलं कसं, कुठून आलं? अरे आलं कुठून हे रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर कुठून आलं? विच थिअरम? विच थिअरम? पायथागोरस थिअरम. हे 90 डिग्रीला आहेत, हा एक्स आहे, हा वाय आहे. सो हे बघा, एक लक्षात घ्या, हा जो व्हेक्टर आहे त्याची लेंथ एक्स आहे आणि डायरेक्शन आय कॅप आहे. तुम्हाला हे क्लिअर झाले ना? एक्स आय कॅप जेव्हा मी म्हणतो, व्हेन आय से एक्स आय कॅप, एक्स इज द लेंथ, आय कॅप इज द डिरेक्शन. व्हेन आय से वाय जे कॅप, वाय इज द लेंथ, जे कॅप इज द डिरेक्शन, that is along y axis. So this is y, this is x. If I shift it over here, this is x, this is y, this is root of x square plus y square by Pythagoras theorem. Okay, now how much is theta? How much is theta? Tan inverse y by x, कारण काय हा y आहे, this is y and this length is x, so it is tan inverse of y by x. फक्त काय होतं, डिपेंडिंग अपॉन क्वाड्रंट, क्वाड्रंटवरती पण अवलंबून आहे. हा जर का सेकंड क्वाड्रंटमध्ये गेला, थर्ड क्वाड्रंटमध्ये गेला, तर तो विचार करून आपल्याला हे आन्सर लिहायला लागतं. एवढं फक्त लक्षात ठेवा. इफ यू वॉन्ट थीटा, you have to consider the quadrant and then take tan inverse. Okay, all right. So now what is this? This is similar to what? हे जे आता सांगितलं ते काय आहे? It is similar to what? Tell me. This is similar to what? X, y are Cartesian coordinates and r and theta are polar coordinates. So this is same as converting Cartesian coordinates to polar coordinates. Same as Cartesian to polar. ओके, चला हे एवढं लिहून घ्या, मग पुढचं सांगतो. पटकीने लिहून घ्या एवढं. ह्याच्यामध्ये बेसिक आयडिया लक्षात घ्या. तुम्हाला जर का असा व्हेक्टर दिला असेल, त्याचा मॅग्निट्यूड काढता येते, त्याची डायरेक्शन काढता येते. डायरेक्शन कशी काढली आहे? थीटा काढतोय, म्हणजेच डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस काढतोय. व्हॉट इज दिस थीटा? इट इज डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. मुद्दा कळाला का? तुम्हाला जर का मी सांगितलं, बरं का, ऐकून घ्या जरा, 3 आय कॅप प्लस 4 जे कॅप असं मी दिलं तुम्हाला, ठीक आहे, तुम्हाला कळेल हां 3 आय कॅप प्लस 4 जे कॅप. पण मी जर का तुम्हाला विचारलं की नाही, मला विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस व्हॉट इज द डिरेक्शन, मग तुम्हाला काय करायला लागेल? टॅन इनवर्स वाय बाय एक्स, टॅन इनवर्स 4/3 करायला लागेल. आणि तो जो अँगल येतो, दॅट अँगल यू हॅव टू स्पेसिफाय विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. मुद्दा कळतोय का? अरे मुद्दा कळतोय का? सो डायरेक्शन सांगायची एक पद्धत म्हणजेच अँगल मेड विथ एक्स ॲक्सिस. दॅट इज वन ऑफ द मेथड्स टू स्पेसिफाय डायरेक्शन. चला हे लिहून घ्या पटकन. सो गाईज, ओव्हर हिअर फर्स्ट पार्ट इज ओव्हर. सेकंड पार्ट आता मी लिहिला आहे. अ व्हेक्टर आर बार, देर इज अ व्हेक्टर आर बार हॅव्हिंग मॅग्निट्यूड आर. सो आर इज द मॅग्निट्यूड ऑफ द व्हेक्टर. R is the magnitude of the vector and it makes angle theta, makes theta angle with x axis. So x axis बरोबर theta आहे angle. Find its components along x and y axis. त्याचे components काढायचे आहेत along x and y axis. So आता इथे बरोबर उलट आहे, इथे बरोबर उलट आहे. इथे काय होतं आपल्याला x, y आणि we had to find out r, theta. So over here Cartesian was given आणि पोलर वॉज टू फाइंड. इथे बरोबर आता उलट आहे. पोलर कॉर्डिनेट्स आर गिवन, पोलर आर थीटा आर गिवन, हॅव्हिंग मॅग्निट्यूड आर मेक्स अँगल थीटा. सो आर अँड थीटा आर गिवन अँड यू हॅव टू फाइंड आउट कार्टेशियन. मुद्दा कळतोय का? दोन्हीतला फरक कळतोय का? सो नाव यू टेल मी हाऊ टू फाइंड आउट. सो this is the diagram.
they have given r, that is magnitude, and angle they have given. Again is the vector is r bar. Okay, this is a vector r bar. This angle is theta. Again same, diagram is not different, diagram is same. You have to find out this component and this component. हा कंपोनंट काढायचा आहे. सो गिवन काय आहे इथे? व्हॉट इज गिवन? गिवन मॅग्निट्यूड आर आणि अँगल थीटा, या दोन गोष्टी गिवन आहेत. सो नाव हाऊ मच इज दिस अँगल, हाऊ मच इज दिस व्हेक्टर? हा व्हेक्टर किती आहे आणि हा व्हेक्टर किती आहे? व्हॉट इज द लेंथ ऑफ दिस व्हेक्टर, व्हॉट इज द लेंथ ऑफ दिस व्हेक्टर? सो हा जो व्हेक्टर आहे अलॉंग एक्स ॲक्सिस, त्याला असं पण लिहितात आर एक्स बार, असं पण लिहितात. ह्याला लिहितात आर एक्स बार, ह्याला लिहितात आर वाय बार. आणि आर एक्स बार आणि आर वाय बार ह्यांना म्हणायचं कंपोनंट्स. ऐकून घ्या, त्यांना म्हणायचं आर एक्स बार अँड आर वाय बार विल बी कॉल्ड ॲज कंपोनंट्स ऑफ आर बार. आर एक्स बार आणि आर वाय बारला काय म्हणायचं? कंपोनंट्स ऑफ आर बार. इथे लिहिले बघा, कंपोनंट्स. आणि ही जी प्रोसेस आहे की आर बारला दोन कंपोनंट्समध्ये आपण स्प्लिट करतोय, तोडतोय, या प्रोसेसला म्हणतात रिझोल्युशन ऑफ व्हेक्टर्स. व्हॉट इज दिस प्रोसेस कॉल्ड? टू फाइंड द कंपोनंट्स. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज resolution of vectors. So now Rx bar is what? Rx bar is what? सांगा. So x component जो असतो that is going to be r cos theta I cap, किंवा mod of Rx bar जर का घेतला तर it is going to be r cos theta. ठीक आहे. आता तुम्ही विचार करा कॉस थीटा काय आहे? व्हॉट इज कॉस थीटा? व्हॉट इज कॉस थीटा? ॲडजेसंट अपॉन हायपोटेन्यूज, राईट? व्हॉट इज कॉस थीटा? इथे लिहितो नोट. हा इथे पार्ट संपला बरं का. व्हॉट इज कॉस थीटा? फ्रॉम दिस डायग्रॅम व्हॉट इज कॉस थीटा? इट इज ॲडजेसंट. ॲडजेसंट म्हणजे काय? इट इज आर एक्स, राईट? मॉड ऑफ आर एक्स बार and hypotenuse is r. Yes or no? Yes or no? Tell me. Adjacent upon hypotenuse. Cos is adjacent upon hypotenuse. So if you want mod of Rx bar, it is going to be r cos theta. Mod of Rx bar is going to be r cos theta. डोक्यात शिरलं? ह्याची जी लेंथ आहे ती r cos theta आहे, आणि इफ यू कंबाईन इट विथ डिरेक्शन इट इज r cos theta I cap. कळतंय? अरे कळतंय? नाउ व्हॉट इज आर वाय बार? हाऊ मच इज आर वाय बार? आर वाय म्हणजे हा व्हेक्टर आणि हा व्हेक्टर म्हणजेच हा व्हेक्टर. दिस इज ऑल्सो सेम. इफ आय ड्रॉ दिस व्हेक्टर, दिस इज ऑल्सो आर वाय बार. ट्राय अँड अंडरस्टँड. सो इफ यू वॉन्ट आर वाय इट विल हॅव टू टेक साइन थीटा. व्हॉट इज साइन थीटा? मॉड ऑफ आर वाय अपॉन आर. सो दिस इज गोइंग टू बी आर साइन थीटा j cap. Mod of ry bar is going to be r sin theta. Mod of ry bar is r sin theta. झेपलं? मी काय बोलतोय झेपलं तुम्हाला? साइन थीटा म्हणजे काय? व्हॉट इज साइन थीटा? अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज.
सो साइन थिटा इज अपोजिट, दॅट इज मॉड आर वाय अपॉन आर. काही अडचण? काही अडचण? सो दिस प्रोसेस इज एक्झॅक्टली अपोजिट टू दिस. इथे लिहून ठेवायचं सेम ॲज म्हणा आणि ह्याच्या अपोजिट लिहा पोलर टू कार्टेशियन. हे दोन्ही एक्सचेंज कराल. सो दॅट इज व्हॉट वी आर डुईंग. आणि या प्रोसेसला म्हणतात रिझोल्युशन ऑफ व्हेक्टर्स. नोटमध्ये लिहून ठेवतो. द प्रोसेस ऑफ फाइंडिंग कंपोनंट्स is called resolution of vectors. ओके. आणि हे पण लिहून घ्या. इट इज सेम ॲज पोलर टू कार्टेशियन, सिमिलर टू दॅट. अँड ऑफकोर्स आय होप यू आर गेटिंग इट. This is again similar to your circular definition of trigonometric functions. This is again similar to. Yes, tell me. This is again similar to trigonometric circular definition of trigonometric functions where cos is x by r and sin is y by r. अरे काही कळतंय का नाही मित्रांनो? काही कळतंय का नाही? चला हे लिहून घ्या पटकन. सो लेट्स सॉल्व वन क्वेश्चन बेस्ड ऑन दिस. सॉल्व 14th प्रॉब्लेम, म्हणजे राईट इट डाऊन, विल सॉल्व इट बेस्ड ऑन दिस कंपोनंट्स. वी आर गोइंग टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. एक्स्ट्रा प्रॉब्लेम असं म्हणा आणि लिहून घ्या प्रॉब्लेम. राईट इट ॲज एक्स्ट्रा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम लिहून घ्या. सो नाव लेट्स सॉल्व दॅट प्रॉब्लेम. आय होप यू हॅव रिटन इट. एक्स्ट्रा प्रॉब्लेम आहे. मुद्दा लक्षात घ्या कसा आहे की अशी एक कार्ट आहे, त्याच्यावरती एक आय थिंक ब्लॉक का काय म्हणलंय, ब्लॉक ठेवला आहे असा. देयर इज अ ब्लॉक दॅट इज केप्ट. आणि त्याला असा त्याचा फोर्स आहे 500 न्यूटन. दॅट इज द वेट ऑफ द कार्ट. आणि त्याला असं 100 न्यूटन फोर्सने आपण पुल करतोय, असं पुल करतोय. दिस इज द ग्राउंड सरफेस. तर लहानपणी तुम्ही गाडी खेळली असेल. हां, त्याला म्हणजे ऋत्विक पण खेळतो, मुलगा माझा. तो गाडी आहे, त्याला दोरी बांधायची, दोरी ओढत ओढत जायचं, गाडी मागे मागे येते. बरोबर आहे की नाही? ती सिच्युएशन आहे. डोक्यात शिरतंय का तुमच्या? 500 Newton is the weight of the cart. You are applying 100 Newton force making 30 degree with the horizontal. म्हणजे हा हॉरिझॉन्टल आहे. हा जो अँगल आहे तो 30 डिग्री आहे. दिस अँगल इज 30 डिग्री. Can understand with the horizontal and the cart is getting pulled forward in the forward direction. किंवा तुम्ही बघितलं असेल रेल्वे स्टेशनवरती वगैरे एखादा भिकारी असतो, तो त्या कार्टवरती बसलेला असतो, त्याला त्याची बायको किंवा कोणीतरी असे ओढतात बरं का, तो गाणं गात असतो. हां, त्या टाईपची सिच्युएशन आहे. द सिच्युएशन इज ऑफ दॅट टाईप. ओके. So now let's solve this problem. Let's solve the problem. You read the problem once again. I will urge you to read the problem once again. A cart kept on horizontal plane exerts a force of 500 Newton on the plane. So that 500 Newton is basically weight of that cart. त्या कार्टचं जे वजन आहे, वेट आहे, that is 500 Newton. So now can you tell me की 500 न्यूटन वेट जर का असेल तर मास किती आहे? कॅन यू टेल मी हाऊ मच इज द मास? कॅन यू टेल मी हाऊ मच इज द मास? येस, अराउंड 51 kg इज करेक्ट आन्सर. हाऊ डिड यू फाइंड 500 न्यूटन? बरं का, लक्षात घ्या, 500 न्यूटन
जर का असेल 500 न्यूटन डिवायडेड बाय 9.8, you will get mass 51.02 kg. Correct, very good. That is the mass of the person or whatever object is there or cart is there. The cart is now pulled along the plane by applying a force of 100 Newton. So आपण मासचा विचार करायचाच नाहीये, we are going to consider weight or forces. So 100 Newton force making 30 degree with the horizontal. Find the force pulling the cart forward. What force is experienced by the plane now? So now what I am going to do in this is, I am going to consider this 100 Newton force making 30 degree. बरं का, लक्षात घ्या. I have this force of 100 Newton making 30 degree with horizontal. Now what I want is, I will draw perpendiculars and I want its components of this force. या 100 न्यूटनचे मला हे दोन कंपोनंट्स पाहिजेत. किती आहेत ते? सो वन इज अलॉंग एक्स ॲक्सिस अँड अदर वन इज अलॉंग वाय ॲक्सिस. हे दोन कंपोनंट्स मला हवेत पहिल्यांदी. Try and understand. So this is similar to polar coordinates are given and Cartesian are being asked. Polar are r theta and Cartesian are being asked. डोक्यात शिरते? डोक्यात शिरते? ह्याला मी समजा फोर्स एफ म्हणलो, एफ बार. दिस इज द एफ बार फोर्स. ओके, दिस इज एफ बार. सो एफ बार असेल तर आय विल हॅव एफ एक्स बार आणि एफ वाय बार. एफ एक्स म्हणजे काय? एफचा एक्स कंपोनंट. एफ वाय म्हणजे काय? एफचा वाय कंपोनंट. एफ एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे सांगा आता. एफ एक्स विल बी वॉट? इट इज गोइंग टू बी एफ कॉस 30 डिग्री आय कॅप. एफ कॉस 30 आय कॅप. तर पास इज कॉस, हे लक्षात ठेवायचं. आता हा 30 डिग्री आहे, हा पासवाला कंपोनंट आहे, हा लांबचा कंपोनंट आहे. जो पास आहे तो कॉस आहे. पास इज कॉस. जो जवळ आहे, जो पास आहे तो कॉस आहे. हा जवळचा आहे तो कॉस आहे. एफ कॉस 30 डिग्री आय कॅप. हाऊ मच इज कॉस 30? √3/2. So this is 100, f is 100, cos 30 is √3/2 I cap. If you divide by 2, basically it is going to be 50 √3 I cap. कळालं? किती लोकांना हे कळालं? 50 √3 I cap. हा एफ बार आहे, हा एफ एक्स बार आहे, हा एफ वाय बार आहे. एफ वाय बारची व्हॅल्यू काय येईल? इट विल बी एफ साइन 30 डिग्री जे कॅप. हाऊ मच इज साइन 30? साइन 30 इज 1/2 जे कॅप. 100 into 1/2 इज 50 जे कॅप. बघा, कळतंय का? बघा आता ट्राय अँड अंडरस्टँड. डोक्यात जरा समजून घ्या. इथे 3 फोर्सेस आहेत. हा कार्टचा सध्या विषय सोडा, फॉरगेट अबाउट द कार्ट. आय एम टॉकिंग अबाउट दिस 100 न्यूटन फोर्स. इथे 3 फोर्सेस आहेत, एफ बार, एफ एक्स बार, एफ वाय बार. इफ आय आस्क यू व्हॉट इज मॉड ऑफ एफ बार, इट विल बी एफ डिनोटेड बाय एफ and value is 100. If I ask you what is mod of fx bar, it is just fx. बार काढला की फक्त मॅग्निट्यूड आली. मॉड fx बार, ह्याचा मॅग्निट्यूड fx. हाऊ मच इज fx? हाऊ मच इज fx? 50√3. You can write Newton in front of it. If I ask you the third vector is fy bar, what is mod of fy bar? It is fy. How much is fy?
50 न्यूटन. किती लोकांना हे कळतंय? तीन फोर्सेस आहेत. देर आर 3 फोर्सेस. एफ बार एक आहे, एफ एक्स बार एक आहे, एफ वाय बार एक आहे. ऑब्विसली एफ एक्स अँड एफ वाय आर कंपोनंट्स ऑफ एफ बार. एफ बारचेच हे दोन कंपोनंट्स आहेत. एफ बारचेच कंपोनंट्स आहेत. So mod of f bar is f, which is 100 Newton. Mod of fx bar is fx, which is 50 root 3 Newton. Mod of fy bar is fy, which is 50 Newton. आणि हे कसं काढलं? एफ एक्स बार कसा काढला? एफ कॉस थिटा आय कॅप. बार म्हणलं तर आय कॅप जोडायला लागेल. एफ वाय बार म्हणलं तर जे कॅप जोडायला लागेल. पण मॉड म्हणलं तर इथे आय कॅप जे कॅप इथे जोडलेले नाही आहेत. समजून घ्या. हिअर आय हॅव नॉट रिटन आय कॅप ऑर जे कॅप. But if I write fy bar, I have to write j cap. If I write fx bar, I have to write I cap. किती लोकांना कळतंय? दिस प्रोसेस, हे जे आत्ता केलं, ह्याला म्हणायचं रेझोल्युशन ऑफ व्हेक्टर्स. काय म्हणायचं ह्याला? ह्याला काय म्हणायचं? रेझोल्युशन ऑफ व्हेक्टर्स. आणि जो जवळचा कंपोनंट आहे इथे, पास इज कॉस. उद्या जर का हा 30 डिग्री इकडे टाकला असता ना मी, सपोज आय हॅड रिटन इट इज 30 डिग्री विथ वाय ॲक्सिस, तर हा 30 डिग्री इकडे आला असता, इथे 30 डिग्री आला असता. ट्राय अँड अंडरस्टँड. आणि इथे 30 डिग्री आला तर इकडचा पास इज कॉस झाला असता. सो इकडचा कॉस 30 झाला असता आणि इकडचा साईन 30 झाला असता. हा 30 इकडे टाकला तर, किंवा मग हा 30 तर हा 60 आणि मग कॉस 60 साईन 60 असं करायला लागेल. जाऊ दे, ते पुढचं बघू आपण. हे आधी कळतंय का बघा. हा 30 आहे, पास इज कॉस लक्षात ठेवा सध्या. शॅल वी प्रोसीड? एवढं लिहून घ्या, एवढं लिहून घ्या. आणि काय मी पुढे गेलो की मी परत हे एक्सप्लेन नाही करणार आहे. तुम्ही हे आत्ता लिहून घ्या, परफेक्ट समजून घ्या. डाऊट असेल तर विचारा. दिस इज नॉट एट ऑल डिफरंट दॅन कार्टेशियन आणि पोलर. इथे गिवन काय आहे? नोट व्हॉट इज गिवन. गिवन काय? पोलर. व्हॉट आर पोलर कोऑर्डिनेट्स? आर थीटा म्हणजे 100 आणि 30 डिग्री. यू कॅन कॉल इट, यू कॅन कीप इट इन डिग्री ऑर यू कॅन कन्वर्ट इट टू रेडियन. रेडियन शिकवलं का सरांनी? रेडियन मेजर शिकवलं? हां. यू कॅन कीप इट इन डिग्री ऑर यू कॅन कीप इट इन रेडियन. आणि टू फाइंड काय? व्हॉट इज टू फाइंड? कार्टेशियन. कार्टेशियन म्हणजे एक्स कॉमा वाय. पोलर दिलेत, कार्टेशियन काढायचेत. व्हॉट इज द प्रॉब्लेम? एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इक्वल टू आर साइन थिटा. द सेम थिंग वी हॅव डन इन circular definition of trigonometric functions. We have devoted 2 lectures for that in the bridge course. Circular definition of trigonometric functions. Same thing we are doing. Same thing is polar Cartesian, polar to Cartesian, Cartesian to polar, and same thing we are doing in resolution of vectors. There is no question of being difficult or anything of that sort. It is not at all difficult. Same thing we have, and 5 lectures we are devoting. 2 lectures of circular definition of trigonometric functions, 2 or 3 lectures for polar to Cartesian form in complex, and again 1 lecture I am devoting for vectors. Same concept. 5 lectures. Okay, now let's go ahead. आता त्यांनी काय म्हणलंय बरं का. बरं ठीक आहे. आता मी काय सांगतो, इथे 2 फोर्सेस होते. नीट लक्ष देऊन ऐका, नीट लक्ष देऊन ऐका. आता इथे 2 फोर्सेस होते, 500 न्यूटन आणि 100 न्यूटन. बरोबर आहे. प्रॉब्लेम हॅड 2 फोर्सेस. येस ऑर नो? द प्रॉब्लेम हॅड 2 फोर्सेस. नाव आय एम गोइंग टू ड्रॉ दिस प्रॉब्लेम, this particular figure once again, and when I am going to draw, I am going to forget about the cart and all. I am going to just consider it as a point object. I will consider it as a point object. So I have one force 500 Newton acting vertically downwards.
सो दॅट इज द वेट ऑफ द कार्ट. आता नीट लक्ष द्या, हा 100 न्यूटन फोर्स आहे, हा मी काढून टाकणार आहे. प्रोसेस समजून घ्या. आय एम गोइंग टू फॉरगेट अबाउट दिस 100 न्यूटन फोर्स. This 100 Newton force I am going to forget about it, and instead of this I am going to consider its components. Instead of the force I will consider components of that force. So the components are these two. One is 50J. So 50J is like this. In the upward direction, Fy 50J upward direction, and I have 50 root 3 I. हे दोन फोर्सेस झाले. सो 100चा मी काढला, त्याच्याऐवजी कंपोनंट्स घेतले. फॉर एक्झाम्पल बघा, आता तुम्ही समजा तुमच्या फ्रेंडकडनं 200 रुपये घेतले ॲज अ उधारी घेतली 200 रुपये. अँड सपोज ऑन वन डे ही सेज दॅट नो यू गिव्ह मी 10 रुपीज इंटरेस्ट. समजा दिले त्या 10 रुपये, म्हटलं 10 रुपये इंटरेस्ट दिलं. सो ऑन वन डे यू गिव्ह हिम 60 रुपीज अँड द अदर डे यू गिव्ह हिम 150 रुपीज अँड यू पे हिज मनी बॅक. सो बेसिकली यू आर पेईंग दॅट मनी इन कंपोनंट्स. एका दिवशी समजा 50 दिले, दुसऱ्या दिवशी 150 दिले. फॉरगेट अबाउट इंटरेस्ट. एकदा 50 दिले, नंतर 150 दिले, दोन कंपोनंट्समध्ये त्याचे पैसे देऊन टाकले, बरोबर, पार्ट्समध्ये दिले. मग तो परत ते 200 रुपये मागेल का? विल यू अगेन आस्क फॉर दॅट 200 रुपीज? नो, he will not ask again. So now when we are considering components, will you again consider the original force? Will you consider this force? No. या दोन्हीचं Fx आणि Fyचं ॲडिशनच F बार येतं. ट्राय अँड अंडरस्टँड दिस. when you add Fx बार प्लस Fy बार, तुम्ही जेव्हा ॲड करता तेव्हाच हा F बार मिळतो. सो यू आयदर कन्सिडर F बार or you consider Fx and Fy. You cannot consider both. समजतंय का हो? समजतंय? सो मी हा 100 न्यूटनवाला विसरून गेलो. समजून घ्या. तुम्ही म्हणाल की हा कुठे गेला? अरे ह्याच्याऐवजीच हे दोन घेतलेत. हा नाही आहे म्हणूनच हे दोन घेतलेत. एकतर हे दोन घ्या किंवा हा घ्या. इज इट डन? इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? So now, try and understand. They are asking force pulling the cart forward. Force pulling cart forward equal to. आता इफेक्टिवली कुठला फोर्स त्या कार्टला पुढे पुल करतोय? व्हॉट इज द इफेक्टिव्ह फोर्स दॅट इज पुलिंग द कार्ट फॉरवर्ड? एक समजून घ्या, ही जी कार्ट आहे ना, ती कार्ट अलॉंग द हॉरिझॉन्टल अशा डिरेक्शनमध्ये पुढे चालली आहे. या डिरेक्शनमध्ये इट इज नॉट मुव्हिंग इन द ऑब्लिक डिरेक्शन, इट इज मुव्हिंग इन द हॉरिझॉन्टल डिरेक्शन. सो ज्या डायरेक्शनमध्ये मोशन आहे त्या डायरेक्शनमधला फोर्स काढायचा आहे. सो दॅट फोर्स इज 50 रूट 3 न्यूटन. हा जो फोर्स आहे दॅट इज इफेक्टिवली पुलिंग द कार्ट फॉरवर्ड. सो फोर्स पुलिंग कार्ट फॉरवर्ड इज 50 रूट 3 न्यूटन. ठीक आहे, 50 रूट 3 न्यूटन. अँड सेकंड इज फोर्स एक्सपिरियन्स्ड by ground. Force experienced by ground. Now what will be the force experienced by ground? सांगा, what will be the force experienced by ground? हा 500 खाली आहे आणि 50 वर आहे. सो इट इज इफेक्टिवली 450 न्यूटन. एक विचार करा, हा ऑब्जेक्ट आहे, ह्याचा फोर्स डाउनवर्ड फोर्स आहे 500 न्यूटन
आणि जर का मी त्याला असं थोडंसं वरती उचलायचा प्रयत्न केला, आय एम नॉट कम्प्लिटली लिफ्टिंग इट, थोडंसं आय एम जस्ट ट्राईंग टू लिफ्ट इट, थोडंसं वर उचलायचा प्रयत्न करतोय बाय 50 न्यूटन. सो इफेक्टिव्हली द ग्राउंड विल एक्सपिरियन्स लेसर फोर्स अँड दॅट विल बी 450 न्यूटन. झेपलं? दॅट विल बी 450 न्यूटन. झेपला प्रॉब्लेम? सो दिस इज द फायनल आन्सर. प्रॉब्लेम वाचा, सोल्युशन लिहून घ्या, काही डाऊट असेल तर विचारा. आधी प्रॉब्लेम नीट वाचा, त्याचं सोल्युशन नीट वाचा आणि मगच काही डाऊट असेल तर विचारा. अथर्व व्यवहार विचारतोय हा 100 आहे, पण त्याचे कंपोनंट जास्त कसे आले, म्हणजे 450 आणि 50√3 म्हणजे हे जवळजवळ 80 वगैरे होतं, एक 80 आला आणि 450 आला. तसं येणारच आहे, कारण साधी सिंपल गोष्ट अशी आहे की हे 2 साईड्स आहेत ट्रँगलचे आणि ही 3rd साईड आहे. सो यू नो दॅट सम ऑफ 2 साईड्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन द 3rd. हे 2 साईड्स आहेत ना, हा FY जर का मी इथे लिहिला तर दीज आर 2 साईड्स ऑफ अ ट्रँगल अँड दिस इज अ 3rd साईड. सो सम ऑफ 2 साईड्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन 3rd. त्यामुळे कंपोनंटची ॲडिशन ही कायम ॲक्च्युअल फोर्सपेक्षा जास्तच येणार आहे. डोक्यात शिरते? एनिथिंग एल्स? So guys, we have finished this problem, this extra problem. For your homework, you have to revise whatever has been taught so far in vectors. This is our 5th lecture. पहिल्या 5 लेक्चरमध्ये जे काही शिकवले ते सगळं रिवाइज करा and we'll continue from L6. Okay? Bye bye. Have a nice day.